ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रशासनाकडून बिबट्याचा वावर असणाऱ्या सेन्सिटिव्ह गावांमध्ये ग्रामसभा घेऊन जनजागृती करणार पालकमंत्री शंभूराज देसाई। सातारा जिल्ह्यात मागील 2 महिन्यांपासून बिबट्यांची संख्या वाढली असून याबाबत सातारा जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली। सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या साधारणतः 2-3 महिन्यांपासून बिबट्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढलेला आढळून आलेला आहे। मध्यंतरी मी एकदा या संदर्भामधली जेव्हा माझगाव तालुका पाटण आणि बनपुरी तालुका पाटण या ठिकाणी जेव्हा बिबट्याचा मानवावरती हल्ला झाला तेव्हा या संदर्भातली मी एक बैठक घेऊन त्या अनुषंगाने काही सूचना वन विभागाला दिलेल्या होत्या। आज पूर्ण जिल्ह्याचा या संदर्भातला विस्तृत आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि वन विभागाचं आणि म्हणजे प्रादेशिक वन विभाग आणि वन्यजीव विभाग या दोन्ही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं पडलं की मानवी वस्तीतला वावर बिबट्यांचा वाढलेला आहे। विशेषतः ऊसाच्या क्षेत्राच्या लगत अशा पद्धतीचे बिबटे आढळत आहेत आणि म्हणून मी या बाबतीत जेव्हा मागं बैठक घेतली तेव्हा माननीय वनमंत्र्यांशी चर्चा केली होती की आम्हाला पिंजऱ्यांची संख्या वाढवून द्या। तर त्यांनी 20 अधिकचे पिंजरे हे आपल्या जिल्ह्याला मागच्या 15 दिवसापूर्वी दिलेले आहेत। ती 20 पिंजरे मला वन अधिकाऱ्याने आता सांगितलं की ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण लावलेत, पण एकाही ठिकाणी आत्तापर्यंत तरी कुठं त्याच्यात बिबट्या अडकला नाही। एक ठिकाणी महाबळेश्वरला फक्त कुठेतरी त्याला तो त्या पिंजऱ्यामध्ये आढळला। आपण ड्रोनचे नाईट शूटिंग करणारे कॅमेरे हे सुद्धा DPDCमधनं या ठिकाणी आपण दिलेले तर त्याचंसुद्धा फिटिंग म्हणजे ते सुद्धा लावलेले आहेत वन विभागाने। आत्तासुद्धा मी जिल्हाधिकारी महोदयांशी आम्ही चर्चा केली बैठकीमध्ये की या वर्षीची उद्याच आढावा बैठक आहे जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचा किती टक्के खर्च झाला आणि किती टक्के प्रलंबित आहे। जर काही विभागांचा खर्च होत नसेल आणि जर आपल्याला रिअप्रोप्रिएशन म्हणजे पुनर्नियोजन करावं लागणार असेल जिल्हा नियोजन समितीचं तर त्यातनं काही पैसे या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करणे, पिंजरे उपलब्ध करणे या बाबतीतला निर्णय उद्या आम्ही घेऊ, पण तशी आवश्यकता वाटली तर ते सुद्धा आपण करू।